हॅलो अँड वेलकम टू एम ट्रेडर्स. सो आजचा दिवस खूप छान होता ट्रेडिंगसाठी. तर वन ऑफ द बेस्ट डे ऍटलिस्ट. कालचा पण खूप चांगला होता. इन लास्ट 2-3 वीक्स मध्ये सगळ्यात चांगला दिवस माझ्यासाठी तरी आजचा होता ट्रेडिंगसाठी. तर आधी आपण प्रेडिक्शन बघू. मी काल काय म्हणाल, काल म्हणजे 20 तारीख राईट, की काय होऊ शकतं. एक्झॅक्ट ज्या लेवल सांगितलेल्या त्या लेवल्स रीच झाल्या आणि त्या लेवल्समध्ये सपोर्ट रेजिस्टन्स घेतला गेला. काय म्हणालो, साधारण आहे तिथे ओपन होईल. राईट, सेम इकडे तर आहे तिथे ओपन होईल, तेच आहे तिथे आता येस ऑब्व्हियसली थोडंसं वरती ओपन झालं, पण 80 पॉईंट्स वरती नथिंग कम्पेअर्ड टू जितकी मुवमेंट मिळते. नंतर सांगितलं पहिल्यांदा 100ला रेजिस्टन्स घेईल. ते 75 पासूनच सुरू झालं आहे, रेजिस्टन्स घेणार आहे 100ला आणि रेजिस्टन्स सपोर्ट घेतला गेला. आणि सेकंड लेअर होती 200च्या अराउंड. राईट, 200च्या अराउंड रेजिस्टन्स घेतला. आजच्या दिवशीचा ट्रेडिंग सकाळचं काय होतं ते ऑलरेडी सकाळच्या व्हिडिओत मी टाकलेलं आहे. 11:50 नंतर खूप सोपं होतं इथे कॉल बाय करणं. सरळ सरळ सगळा डाटा सांगत होता की मार्केट थोडं तरी वरती जाणार आहे. सो डेचा फायनल ट्रेड एक हा बनवता. हा ब्रेकडाऊन ट्रेड घेणं खूप कठीण होतं. व्हॅलिड पण नव्हता तो तसा जास्त, घेण्यालायक नव्हता. पण नंतर आपण बघतोय की साधारण 1 वाजल्यापासून मार्केट रेंज बाउंड झालं. राईट, म्हणजे काय म्हणतोय मी, की इथपासून इथपर्यंत मार्केट एकाच लेवलमध्ये फिरलं. कुठे 200 आणि 100च्या मध्ये. ते 50ला पण पाहिजे तसा रेजिस्टन्स थोडाफार पण घेत नाहीये. इथे मे बी थोडंसं कोणीतरी म्हणू शकतं आय वोंट से इट. सो इथे रेंज बाउंड झाले. सेकंड आपण बघितलं जे फिन निफ्टी आहे आपलं, सॉरी गिफ्ट निफ्टी आहे आपलं, ते अजूनही चालते. ते पण कधी 12ला पोचलं त्या लेवलच्या मध्ये 200 आणि 100च्या मध्ये. ते पण इथे अडकून आहे, ते अजूनही सुरू आहे, अजूनही ते तिथे अडकून आहे. जर काही असंच सुरू राहिलं तर उद्याचं ओपनिंग पण फ्लॅटच होणार. राईट, उद्याचं ओपनिंग पण साधारण ह्या एरियात होईल. थोडंसं वरती थोडंसं खाली, पण ह्या एरियात. अगदी 2%-3% वरती ओपन खाली नाही होऊ शकत उद्या. सेकंड थिंग आपण बघतोय की ग्लोबल मार्केट सगळी पडलेली होती. दिसलं की सगळे अमेरिकन इंडेक्स आहेत, सगळे पडलेले. त्याचा इफेक्ट होऊन कदाचित थोडंसं खाली ओपन होऊ शकतं. अनलाइकली आहे, पण तरी पण मी सांगून ठेवते थोडंसं खाली. उद्या हे 2% खाली, 3% खाली दिसलं तर देर इज अ चान्स की मार्केट थोडं आपलं खाली ओपन होईल. 24,250च्या अराउंड ह्या रेंजमध्ये. माझा सेटअप असं सांगतोय की ते रेंज बाउंड मध्ये ओपन होणार आहे, कारण गिफ्ट निफ्टी तिथे. उद्या सकाळी गिफ्ट निफ्टी तुम्हाला पडलेलं दिसलं. गिफ्ट निफ्टी ते 23,50, सॉरी 23,950, 23,900ला असेल तर ऑब्व्हियसली मार्केट आपलं पण खाली होतं. थर्ड इम्पॉर्टंट थिंग की ओआय काय म्हणतो. ओआय पण सेम सांगतोय की 100 आणि 200च्या मध्ये मार्केट फ्लॅट राहणार आहे. सो जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये मार्केट. आता ब्रेकआउट मिळाला समजा 200च्या वर, तर कुठे जाऊ शकतं, डायरेक्ट 500ची लेवल मी दिली आहे. पण याचा अर्थ 400ला काही होणार नाही असं नाही. मी इथे 400ला आतासाठी डॉटेड लाईन देतोय. इथे एक आपल्याला सॉफ्ट रेजिस्टन्स मिळू शकतो. सॉफ्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, असं. अरे, वरती गेला थोडंसं, थांबलं तिथे थोडासा टाइमपास झाला आणि परत लगेच वरती गेलं, हा 400ला मिळू शकतो. माझ्यासाठी रिलेव्हंट लेवल्स 200 नंतर 500 आणि नंतर डायरेक्ट 750. इतकं वरती जाणं एक्सपेक्टेड आहे का, नाही. मे बी ऍट द मोस्ट अति चांगला दिवस झाला तर 500 पर्यंत जाईल. मोस्ट लाईकली 200 आणि 200च्या अराउंड फिरत राहील किंवा खाली जाईल थोडं. आता मार्केट खाली गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतो. ऑब्व्हियसली पहिली लेवल आपली असणार आहे 24,000. राईट. बाय द उद्या मार्केट खाली जात असेल तर प्लीज फेबोनासीच्या लेवल्स बघू शकता. तिथे पण 24,000च येणार इन द एंड. 24,000, पण त्याच्या आधी तुला 24,100 क्रॉस करायला लागेल. मग 24,000 आणि मग कालचा ओपन किंवा परवा म्हणजे 17 तारखेचा क्लोज एकाच एरियात आहेत. सो मी म्हणतोय 23,880च्या अराउंड ह्या 3 इम्पॉर्टंट लेवल्स असतील ब्रेकडाऊनच्या वेळी. ब्रेकडाऊन लाईकली वाटत नाहीये, पण पॉसिबल आहे. पॉसिबल काय, कारण ग्लोबल मार्केट्स पडतात. जेडी व्हॅन्स अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट आपल्याला व्हिजिट करतोय. त्याने काहीतरी वेगळे स्टेटमेंट्स दिले तर होऊ शकतं. काही रिझल्ट येणार आहेत, ते रिझल्ट वाईट आले तर येऊ शकतं. सेकंड, बँक निफ्टी. आपण युजली बँक निफ्टी डिस्कस नाही करत, पण बँक निफ्टी आपल्या ऑल टाइम हायला पोहोचलाय आज. आय थिंक मी व्हिडिओचं टायटल देईन बुल समथिंग. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, बँक्स खूप चांगल्या परफॉर्म करतात आज. बँकचे बऱ्याच बँकेत
बँकचे रिझल्ट लागले ते एवढे खास नव्हते पण वाईट पण नव्हते. हा मेन पॉइंट की नॉट गुड नॉट बॅड. त्यामुळे ते चार्टची मुवमेंट आली विच कॅरेट निफ्टी अप. सेकंड, स्मॉल कॅप पण बऱ्यापैकी चांगला परफॉर्म करत होता सकाळी ऍटलिस्ट. राईट. येस. सी स्मॉल कॅपने पण खूप चांगलं परफॉर्म केले, ज्यांच्याकडे पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅपचे स्टॉक्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. सिमिलरली मिड कॅपने पण आज ओव्हर परफॉर्म केलंय. माझा मिड कॅपला ट्रेड होता 1800च्या वरती, मी कॉल बाय करणार होतो, जो की मी साधारण 9:50ला इथे जेव्हा त्यांनी सपोर्ट घेतला तेव्हा केला. इट वर्कड आउट अमेझिंगली वेल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट उद्यासाठी की उद्या ट्रेंडच्या अगेन्स्ट वन सेकंड ट्रेड घेऊ नका. गो विथ द ट्रेंड. ब्रेकआउटचे ट्रेड्स घेऊ नका, ब्रेकडाऊनचे ट्रेड्स घेऊ नका, जोपर्यंत तुम्हाला बाकी कुठच्या तरी इंडिकेटर्स नाही, लेट्स से ओआय ने किंवा MACD ने किंवा अजून कुठचा तरी इंडिकेटर तुम्ही वापरत असाल त्याने इनपुट मिळत असेल तर त्याच्याशिवाय ट्रेड घेऊ नका की जस्ट मला वाटतंय ब्रेकआउट करेल म्हणून मी ट्रेड घेतो. सेम विथ ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन थोडंसं जास्त पॉसिबल आहे. रिझन त्याचं की गेले 3 दिवस मार्केट सलग वरती गेलं. ऍक्च्युली मी 4 दिवस म्हणेन, कारण हे खूप गॅप ऑफ ओपनिंग होता. दिसतंय मार्केटने एकही रेड कॅन्डल दिली नाहीये, मी हिला इग्नोर करतोय. खूप जास्त गॅप होता कारण. सो इट इज पॉसिबल की मार्केट थोडंसं खाली येईल, पॉज केलं आणि परत वरती जाईल, त्या खाली जाईल, डिपेंड्स. सो उद्या मी रेंज बाउंडची मोस्ट लाईकली रेंज बाउंड असणार आहे. नसेल तर मी लेवल्स देऊन ठेवलेले आहेत. आजच्या व्हिडिओत बाकी काही जास्त सांगण्यासारखं नाहीये. बाय द वे FI थिंक परत सेल करायला सुरू केलंय त्यांनी, इफ आय एम नॉट रॉंग. हो सॉरी, FI ने बाय करायला सुरू केलंय, DI अजून सेल करतायत, पण आय हॅव अ फिलिंग की रिव्हर्स होणार आहे. राईट. की FI सेलिंग सुरू करतील. आपल्याला अजून 21 डाटा, आजचा डाटा नाही मिळालाय. आणि आज लाईकली की DIS ने बाय केलेला असेल. 1 सेकंड, माझ्याकडे डाटा मिळालाय तो असेल. सो आय थिंक आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आय नो आज जास्त सांगण्यासारखं नव्हतं कारण वेल मार्केट एक्सपेक्टेड जसं होतं तसं परफॉर्म केलंय आणि उद्या पण साधारण तेच एक्सपेक्टेड आहे जे आता सांगितलं की रेंज पाहून. सो हा व्हिडिओ पण इथे एंड करू. थँक्यू. हो आणि लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा.